व्हेरी गुड. कसं वाटतंय, किती वर्षानंतर चाललेस गावी? मला वाटतं 4 वर्षानंतर असेल. काय बोलतोय? आणि तिकडे जत्रा बघायला ते 25 वर्षानंतर होते. लग्न होऊन तर 25 वर्ष झालं. 25 वर्षानंतर माझी आई गावाला झाली जत्रा बघायला. महादेवाचा जेवढी शॉप. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मी आहे आता उभा डायरेक्ट विजापूरमध्ये. एवढं सामान या लोकांनी हातात दिलेलं म्हणून मुंबईला ब्लॉगची सुरुवात करताना आली आपल्याला. भेटूया अजून पुढे भरपूर काय काय दाखवणार आहे. थोडं घरात बोलावी काय येतो आवाज. काय करायला आलाय तू इकडे? मजा मारायला. आज माय क्या बोलते? घर के हमाल मार, घर के हमाल मार. फॅमिली के लिए क्या क्या बरं पडता है माहिती. बोझ उठा रहा है. स्टेशन नवीन बनवलेलं आहे विजयपुरा. इकडे समोर बघताय काय गोल घुमट बघू शकता समोर. हाय आते हा स्टेशन बनवलं आहे बाहेर. विजापूरची शान. अजून एंट्रन्स बघू शकता. गाडी आम्ही प्रस्थान केलेलं आहे विजापूर स्टेशन पासून ब्यापूर गाव. गावाचं नाव आहे ब्यापूर. युनिक नाव आहे. युनिक आहे युनिक. बघू शकता मित्रांनो काय भारी वास्तू आहे. जुनी वास्तू आहे अतिशय. नाव काय गगन महाल. यांना प्रेमी लोक फिरतायत. सोड ना पकडून काढतो. तू बोल. सॉरी पुराण काळातील बांधकाम. जुनं काळ. एक दगड बघ ना थोडी मोठी नक्षी काम. अर्धवट सोडलंय पण विजापूर मधले मोस्ट ऑफ वस्तू अर्धेच आहेत माहितीये का. तो 12 कामाल आपण बघितला तो पण अर्धाच आहे. हा पण अर्धवट. त्याचे डिझाईन बघ ना काय केलं असणार. विचार कर काय करून कसं डिझाईन केलं असेल आकार. बा इथं पण पंडित केलमिनारी किती झाला. नक्षी काम बघू शकता मित्रांनो दगडावरती. गेट काढला त्याने. गेट काढला. फायर. बच्ची गायज. ए बच्ची बोलायचं ना फ्लो मध्ये जो बोलतो ना तेव्हाच आपल्याला मजा येते. ए बच्ची अच्छा. कुछ मंग्या आरामध्ये ना हे लक्षात राहायला पाहिजे. हे आमचे मामा आहेत. सकाळ सकाळ आम्हाला सोडायला आले ते मंदिराजवळ. हा चला आम्ही मंदिरात आलेलो आहे बघू शकता. आता मित्रांनो हे खालचं पहिलं मंदिर आहे. इकडून गावातले लोक वरच्या मंदिरापर्यंत देवाला दिनमस्कार घालत जातात. ते दाखवतो पुढे तुम्हाला.
ನಿಮ್ಮಿಬ್ಬರಿಗೆ ಲಗ್ನ ಮಾಡಿಸಿ ಬಿಡುತ್ತೇವೆ, ನೀನು ಯಾವುದೇ ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡ. ಪ್ರಭಾಕರ, ಪ್ರಕಾಶನ್ ಹುಡುಕಿಕೊಂಡು ಬಂದೆ. ಬನ್ನಿ ಪ್ರಕಾಶ್, ನೋಡಿ ನೀವು ನಮ್ಮಿಂದ ಮೋಸದಿಂದ ಬರೆಯಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಮನೆ ಮತ್ತು ಆಸ್ತಿಪತ್ರಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಅಣ್ಣನ ಹೆಸರಿಗೆ ಬಿಟ್ಟು ಕೊಡಬೇಕು. उमा 25 वर्षानंतर आलीस मंदिरात, कसं वाटतंय तुला? एकदम मस्त वाटतंय. आता वेळ सकाळचं मला वाटतं 4:30 का 5 वाजले असणार. 4:30 वाजले. त्या टायमात आलो आम्ही. बघू शकता तुम्ही, हे बघा किती छोटे पण आहे त्याच्यामध्ये. नको दाखव हे तसं मस्त काय, म्हणजे इथं कसं आहे ते देवाचा नवस पूर्ण करतो. काही मनात असेल ना, मनातलं बोलून त्यासाठी करतो. हे नवस देवाने मागितलेला पूर्ण केलेला, त्यासाठी लोक करतायत. भाऊ आहे, मावशी आहे, आजी आहे. हे दगडाचं आहे. हे बघ, तिथं एक चाक आहे, मागं एक आहे आणि प्लस तिकडं 2 आहे. ही चाक आहे ना, आपण आलो ना तिथं पारकट्टी म्हणून, तिथपर्यंत संध्याकाळी घेऊन जाणार. तेव्हा खूप गर्दी असणार. काय बोलतात ह्याला? देवाचा रथ. रथ. हा, देवाचा रथ बघू शकता मित्रांनो.